जय भीम, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. मी निलेश शिलवी, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष. आणि आता मी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की बदलापूरमध्ये 23 नोव्हेंबर रोजी बहुजन मुक्ती पार्टी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक भव्य विजय संकल्प रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं. आणि त्या रॅलीमध्ये जवळजवळ 1,500 ते 2,000 महिला आणि साधारण इतर कार्यकर्ते पकडून 2,000-2,500 एवढी लोक त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये होते. एवढं मोठं जनसमर्थन पाहून निश्चितच भाजप आणि शिवसेना शिंदे गट या पक्ष उमेदवारांना आणि इकडच्या नेत्यांना त्याची अडचण झाली आणि त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुजन मुक्ती पार्टीला मिळालेलं जनमत पाहून मोठी अडचण निर्माण झाली आहे हे लक्षात येते. आणि त्यामुळेच ज्यावेळेला आम्ही जे विविध आमचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रभागातनं रॅली करत पुढे आलो आणि रॅली संपवून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बदलापूर पूर्व या ठिकाणी आहे तिकडे पोचलो. त्या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्या गुंड्यांनी, म्हणजे त्यामध्ये संजय राऊत असेल, त्यानंतर बाळू पाटील आहेत आणि शशी गीते आणि त्यांच्याबरोबर 10 ते 15 कार्यकर्ते त्यांच्या हस्तक या सर्व गुंडांनी मिळून बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती हमला केला, आक्रमण केलं. तिकडच्या जो कॅमेरामॅन होता त्याचा कॅमेरा बंद करायला लावला, मोबाईल जे आहेत ते मोबाईल फोडले, कार्यकर्त्यांना जातीवाचक शिवीगाळ, जातीय द्वेष भावनेने हे सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा अशी सगळी हाणामारी चालू झाली तेव्हा महिला कार्यकर्त्यांना, महिला उमेदवार सोडवण्यासाठी तिकडे गेल्या होता, त्यांनासुद्धा त्या कार्यकर्त्यांनी समोरून स्पर्श केला, धक्का दिला आणि त्यांची साडी आणि केस खेचली. म्हणजे त्यांचासुद्धा विनयभंग केलेला आहे. जातीय द्वेष भावनेने या जे काही त्यांनी गोष्टी केल्या की अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये उभे असलेल्या माननीय प्राजक्ताताई येलवे यांच्या प्रभागामध्ये अशा पद्धतीची हाणामारी करणं म्हणजे निश्चितपणे त्या ठिकाणी अनुसूचित जातीचा आणि एखादा दुसरं कोणतरी नवीन पक्ष उभा राहून आमच्या विरोधात उभं राहणं हे त्यांना सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं. हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. त्या 23 तारखेला आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व समाज बांधव, सर्व आमच्या संपर्कातले आमचे जे शुभचिंतक आहेत त्यांना घेऊन आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनला पोहोचलो. या ठिकाणी माननीय जे नितीन पाटील साहेब जे सिनियर पी आहेत त्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्ही तक्रार द्या, त्या तक्रारीनुसार आम्ही कारवाई करू. आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने माहिती दिली ते केवळ फक्त NCची औपचारिकता केली. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की ही जी केस आहे ही अनुसूचित जातीची जो प्रभाग आहे, म्हणजे शेड्यूल कास्टचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये ती घटना घडलेली आहे. आता प्राजक्ता येलवे अनुसूचित जातीतल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 17मध्ये ते आरक्षित त्या ठिकाणी जागा आहे, तिथून ते उभं राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जर ही घटना घडत आहे तर निश्चितपणे जे शेड्यूल कास्टचे जे उमेदवार रोशन वानकडे असतील, मनीषा पोळ असतील किंवा इतर जे काही शेड्यूल कास्टचे जे काही कार्यकर्ते होते त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारणं म्हणजे या ठिकाणी ॲट्रॉसिटी लागू होते. कारण मुळात त्यांना आमच्या या रॅलीमध्ये किंवा आमची जी लोकं चालली त्यांना त्यांच्यामध्ये घुसून आक्रमण करण्याची, मारामारी करण्याची, हल्ला करण्याचं काहीच कारण नव्हतं. त्या पद्धतीत जे त्यांनी दंगल करण्याचं जे काम केलेलं आहे हे खूपच निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आणि त्यामुळे त्या दिवशी आम्ही जे काही त्यांना तक्रार घ्यायला सांगितलं त्यांनी मला आश्वासित केलं तर तक्रार घेऊ, आम्ही तुमची FIR सुद्धा करू. परंतु आता आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमुळे तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. कुठल्याही पद्धतीने बदलापूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची तुम्ही पण खात्री करा, दखल घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी जाणीवपूर्वक आणि जबाबदार कार्यकर्ता, जबाबदार बदलापूरचा नागरिक म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर येऊन विनंती केली की तुम्ही आपापल्या घरी जा. आपल्याला कुठल्याही पद्धतीची गडबड करायची नाही, कुठल्याही प्रकारचे दंगा आपल्या माध्यमातून होता कामा नये. आपण संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर मार्गाने काम करूया. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना सर्वांना विनंती केल्यानंतर सर्व निघून गेले. परंतु जसे का लोक निघून गेले त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाची जी आहे भूमिका चेंज झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी FIR घ्यायच्याऐवजी NC केली. NC केल्यानंतर त्यांनी मला अशी खात्री दिली की ही फक्त आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू, चौकशी करू आणि चौकशी केल्यावरती उद्या FIR करून कारवाई करू.
परंतु दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मला अपेक्षित होतं की नितीन पाटील साहेब पोलीस प्रशासन याच्यावरती निश्चितपणे काहीतरी कारवाई करतील, योग्य ठोस निर्णय घेतील आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, त्यांना सुरक्षता मिळेल, परंतु असं काही होताना दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना मी कॉल केला, म्हणे मी CP साहेबांकडे आहे ठाण्याला आणि त्याच्यामुळे मला वेळ नाही आहे, मी संध्याकाळी येणार आहे. तरी पण आम्ही कोऑपरेट केलं, आम्ही त्यांना वेळ दिला. संध्याकाळी ते आले, भेटले मला जाताना आणि त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही लेट आले त्यामुळे आता काय होणार नाही, उद्या करतो, म्हणजे आज करणार होते. तर आज मला काही त्यांच्याकडनं काही फोन आला नाही. मी जेव्हा फोन केला इकडच्या गोपनीय विभागांना आणि त्यांना, तेव्हा मला असं कळालं की संध्याकाळी 8:30 वाजता या तुम्ही, आम्ही तुमच्याशी बोलू. आता मी जेव्हा आलो या ठिकाणी त्यावेळेला इथे नितीन पाटील साहेब नाही आहेत. मी गोपनीयचे जे या ठिकाणी सुधीर बोरसे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही चाप्टर केलेली आहे, 3 लोकांवरती चाप्टर केली. तर मला असं वाटतं हे कुठेतरी आमची फसवणूक आहे आणि हे संविधान विरोधी कार्य आहे. मुळात जर का पोलीस प्रशासन रैलीच्या दरम्यान जर राहिलं असतं तर ही गडबड झालीच नसती. निवडणूक आयोगाचे जर का कर्मचारी त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी असते तर ही गडबड झाली नसते आणि सगळे रेकॉर्डमध्ये आलं असतं. परंतु एवढे 1,500-2 हजार महिला असूनसुद्धा एक पण कर्मचारी तिथे नव्हते. महिला ते नव्हते, त्यांचं असं म्हणणं होते, परंतु आमच्या रेकॉर्डमध्ये कुठल्याही पद्धतीचे काय रेकॉर्डिंगमध्ये पोलीस प्रशासन उपस्थित असल्याचं काहीच माहिती नाही. मग या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की पोलीस प्रशासन हे जाणीवपूर्वक भाजपच्या कार्यकर्त्यांचे, भाजपच्या नेत्यांचे या ठिकाणी काय करते, बाजू घेते. म्हणून आम्ही आज काय केलेलं आहे की त्यांच्यावरती विश्वास ठेवून आमची फसवणूक झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी एक निवेदन बनवलेलं आहे, लेखी त्याच्यामध्ये तक्रार केलेली आहे. ही लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाचे जे निर्णय अधिकारी आहेत माननीय विश्वास गुजर साहेब त्यांना सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही लेखी तक्रार अशी केलेली आहे की ज्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभेच्या बाहेर येऊन आमच्या लोकांवरती जातीय द्वेष भावनेने शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली आणि आमच्या महिला भगिनींचा विनयभंग केला, उमेदवारांनासुद्धा मारलं, तर त्या विरोधात ॲट्रॉसिटीची केस दाखल झाली पाहिजे. दुसरं त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे विनयभंगाचे. आणि ज्या प्रभागामध्ये जी सभा होती भाजपच्या उमेदवारांची त्याच्यामध्ये प्रदीप गीते असतील किंवा वैशाली विशाल साखरे यांची असेल, त्यांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे असं आम्ही स्पष्टपणे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि या दरम्यान जर पोलिसांनी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर काही योग्य पाऊल उचललं नाही आणि आमच्या उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांना जर जीवितहानी झाली, याच्यासाठी विश्वास गुजर साहेब जे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्याचबरोबर बदलापूर पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीन पाटील असतील किंवा ACP शैलेश काळे असतील किंवा DCP साहेब माननीय सचिन गोरे साहेब असतील किंवा किंबहुना पोलीस प्रशासन हे जबाबदार राहतील. त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत तेही या ठिकाणी जबाबदार राहतील. मी आज दुपारी तसं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मेल ड्रॉप केलेला आहे. राष्ट्रीय जे केंद्रीय निवडणूक आयोग आहेत त्यांनाही सुद्धा मेल केलेला आहे. CP साहेबांना केलेलं आहे, ठाणे कलेक्टरला केलेलं आहे, गृहमंत्रालयाला केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे जे वरिष्ठ आहेत माननीय वामन मेश्राम साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रतापदादा पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष दासराम नाईक, वकील संघटनेच्या आणि विविध सामाजिक संघटनेच्या लोकांनासुद्धा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसुद्धा आम्ही या ठिकाणी हे पत्र पाठवलेलं, ही तक्रार पाठवलेली आहे. आता आम्ही आजचे दिवस वाट पाहतो आहे की जर पोलीस प्रशासनाने याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नाही केला तर वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन उद्या आम्ही आंदोलनाची दिवस आणि त्याची दिशा ठरवणार आहे. त्या अनुषंगाने मी सर्व बहुजन मुक्ती पार्टी, सर्व सहयोगी संघटना आहेत, त्या सर्व सहयोगी संघटनांना आम्ही उद्या आवाहन करणार आहोत, त्यांना तारीख आणि वेळ सांगणार आहोत. त्या वेळेमध्ये सर्व समाज बांधवांनी, बदलापूरच्या नागरिकांनी आम्ही ज्यांच्यासाठी काम केलं, कष्ट केले, परिश्रम घेतला आणि त्यांच्या हिताचे काम करून दिलेले आहेत, त्या सर्वांना मी आवाहन करीन की आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. आणि यावेळेला आचारसंहितेचा भंग होत असेल, यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा जर गंभीर प्रश्न निर्माण होऊन जर बदलापूरमध्ये मोठा गोंधळ होत असेल, इथे मोठ्या प्रमाणात जर काही घटना घडली, जीवितहानी झाली, कुठल्याही प्रकारचं काही या ठिकाणी कुणाचंही नुकसान दिलं, मालमत्तेचं नुकसान झालं, या सर्व गोष्टींसाठी केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन आणि बदलापूरचं निवडणूक आयोगाचे अधिकारी हे जबाबदार राहतील, हे मी या ठिकाणी सांगतोय. तक्रार दिलेली आहे
रिसर तक्रार पूर्ण लेखी स्वरूपात दिलेली आहे, सर्वांची नावं दिलेली आहेत. परंतु या तक्रारीनंतर सुद्धा उद्यापर्यंत जर कारवाई नाही झाली तर उद्या दुपारनंतर आम्ही आमची आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू. आपण या सर्व गोष्टींचा विचार करून आपला या जे बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार प्राजक्ता येलवे, त्याचबरोबर इतर जे प्रभागामध्ये उभं राहिलेले रोशन मानकडे असतील, त्याचबरोबर रंजना त्रिभुवन असतील, मनीषा पोळ असतील, शरद शेवाळे असतील, दिनेश देवडकर असतील, या सर्वांना तुमच्या सहकार्याची, तुमच्या बळाची गरज आहे. तुमच्या उपस्थितीत निश्चितपणे प्रशासनाला दणका बसणार आहे. प्रशासन याची दखल घेईल अशी पूर्ण खात्री आहे. पण आता आपण विनंती करतो, त्याला विनंतीला काही अर्थ नसतो त्यांच्या दृष्टिकोनातून, पण ज्या वेळेला आपण आंदोलन करतो तर निश्चितपणे त्याचं गांभीर्य ते घेतात आणि हा आमचा अनुभव आहे. म्हणून आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की उद्या जी आम्ही आंदोलनाची दिशा घेणार आहोत त्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचं माघार घेणार नाही आणि बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व सहयोगी संघटनच्या माध्यमातून, सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून एक तीव्र आंदोलन बदलापूरमध्ये होईल आणि ह्याच्यासाठी निश्चितपणे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग जबाबदार राहतील हे मी या ठिकाणी निश्चितपणे खात्रीपूर्वक या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय मुनिया. दीपक ओळख दे. साथियों, सर्वांना जय मुनिया. मी दीपक शिंदे, प्रदेशाध्यक्ष युवा प्रकोष्ठ बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्राचे. आताच माननीय निलेश येलवे दादांनी जी आपल्यासमोर माहिती दिलेली आहे, बदलापूरमध्ये महाविकास आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून उमेदवार उभे टाकलेले आहेत आणि महायुतीचे जे इथले उमेदवार आहेत किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्या गुंडांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला उमेदवारांवरती व त्यांच्या रॅलीवरती 23 तारखेला हल्ला केलेला आहे, भ्याड हल्ला केलेला आहे आणि महिलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ॲट्रॉसिटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संबंधित सर्व माहिती आता माननीय निलेश दादा येलवे यांनी तुम्हाला दिलेली आहे. मी फक्त आपल्याला एवढंच या लाईव्हच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि SC OBC मायनॉरिटीच्या समाजातील लोकांना आवाहन करू इच्छितो किंवा एक माहिती देऊ इच्छितो. ज्या वेळेस बहुजन मुक्ती पार्टीचं महाराष्ट्रामध्ये वलय वाढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा उमेदवार निवडून जिंकून येण्याच्या परिस्थितीमध्ये असतात त्यावेळेस भाजपकडून किंवा RSSच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीला रोखण्यासाठी किंवा बॅटफुकला टाकण्यासाठी असे याच्या आधीसुद्धा हमले झालेले आहेत. याआधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी फ्रंटला असते किंवा निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये असते त्या ठिकाणीचा हमला केला जातो. याच्या आधीचे पण भरपूर पुरावे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचे 2 कारणं आहेत. एक सर्वात मोठं हे कारण आहे की बहुजन मुक्ती पार्टी देशातली ही खरी विरोधी पक्ष आहे किंवा खरा विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रात सुद्धा. कारण EVMच्या मुद्द्यावरती, EVMच्या घोटाळ्यावरती बहुजन मुक्ती पार्टीच मान्यवर वामन निशाम साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालवत आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की SC ST OBC मायनॉरिटी या सर्व मूल्यवासी बहुजन समाजाची ही पार्टी आहे आणि खोट्या हिंदुत्वाच्या किंवा ब्राह्मणत्वाच्या नावाखाली जे पक्ष महायुती काम करते त्यांच्या विरोधामध्ये ही पार्टी काम करते. त्यांचे उमेदवार काम करतात. माननीय निलेशदादा येलवे, माननीय संतोष विश्वकर्मा सर किंवा मुंबईची सर्व टीम किंवा ठाण्याची किंवा बदलापूरची संपूर्ण टीम काम करते. त्यांचे उमेदवार काम करतात आणि हे नक्कीच या ठिकाणी जिंकून येण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. जरी VVPAT बॉक्स त्यांनी यावेळेस लावलेला नसला तरी जनसामान्यांचं समर्थन आज बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारांना आहे आणि हे त्यांना माहीत असल्यामुळं तो भ्याड हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला, त्या गुंडांकडून करण्यात आला. याला सर्वस्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासनच जिम्मेदार आहे. उद्या जर हा FR दाखल नाही केला तर याचे प्रतिसाद आंदोलनामध्ये उमटतील. मान्यवर वामन निशाम साहेब व मान्यवर दासराम नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या या उमेदवारांना, या समर्थकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू. धन्यवाद.